काय काय पब्लिक भागात खेळबळ. घरात बसून पण कंटाळता. लय दिवस कॉलेजवर पण गेलेलो नव्हतो. मित्राला फोन लावला. कॉलेजची आठवण ताजं तर करा म्हणलो. हे शाळेतलं मित्र आपलं कुण्या, ह्याला मी नंद्या म्हणायचं. आता पण म्हणतोय सोडा. शाळेतलं मित्र आहे आपलं. खरं भावाला कधी पण कॉल करा, 100 येणार म्हणजे येणार. आपण आलो आता न्यू कॉलेजवर. काय कॉलेजचा दिवस असायचं, टेन्शन नाही काय नाही, नुसतं बोंबलत फिरायचो. बघल तेव्हा कॉलेजमध्ये कमी आणि कॅम्पसमध्ये पडीक पडीक नाही बरो. ह्या कॉलेजवर लॅब मार, त्या कॉलेजवर लॅब मार, नुसतं लॅप टाकाटाकी बोंबा बोंब सगळी. खरोखर शाळा कॉलेजचा दिवस म्हणजे काय बघायलाच नको, लय भारी वाटायचं. खरोखर असं कॉलेज कॅम्पस वगैरे बघून असं वाटत होतं परत जाऊन बसू कॉलेजमध्ये. त्यात गांधी मैदान, 1-2 लेक्चर केली तर केली, नाहीतर येऊन बसायचं मैदान. सकाळ दुपार संध्याकाळ नुसतं मैदान हो. कचाक मेंबर सगळे इथेच पडी हो. त्यात आणि शाळा चुकून आणि स्टेडियमवरच की मॅच बघायला. आज काय ह्या तालमीची मॅच आहे, उद्या काय त्या तालमीची मॅच आहे. खरोखर असं बघून लहानपणी दिवस लय आठवत होतं. मोठी माणसं पहिले त्यांच्यासोबत जाणार, त्यांच्यासोबत आत घुसायचो. एका तिकडं दोघं तिकडे चालायचे हो, आणि त्याच तिकडं आज जाऊन दूध पेप्सी पॉपकॉर्न खाणार. खरोखर लहानपणी लय मजा यायची. तिथून आलो शिनापूरमध्ये. जानेवारी महिन्यात मोठी यात्रा असते इथं. गर्दी तर ढीग होती. हे अशी खेळण्याची दुकानं, पाळणं, खायची दुकानं, एक नंबर वाटत होतं कम्प्लीट. इथूनच खाली आलं की नाही साईडला असं मंदिर वगैरे आहे, आणि त्याला लागूनच अशी मोठी नदी आहे.